आंबा चोरला तर त्याची शिक्षा फाशी नसते. पेपरफुटीवर मंत्री चंद्रकांत पाटील यांनी हे विधान केलंय. विरोधकांनी पेपरफुटीचं राजकारण करणं थांबवावं. सरकार पेपरफुटी रोखण्यासाठी प्रयत्न करते असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलंय. तर नीट फेर परीक्षेमध्ये कुठलाही गैरप्रकार झालेला नाही असं चंद्रकांत पाटील यांचं म्हणणं आहे. एखाद्यानं आंबा चोरला तर त्याची शिक्षा फाशी होत नाही असं विधान चंद्रकांत पाटील यांनी केलंय. तुमचा हेतू जर हा असेल की ह्या देशामध्ये पेपर फुटू नयेत तर ते फुटूच नाहीत ना. पण एखादा पेपर फुटल्यानंतर म्हणजे एखाद्याने एक आंबा चोरला म्हणून त्याची शिक्षा फाशी नसते ना. आंबा चोरला तर त्याची समज देणं असते. मग आणखीन काही चोरलं तर त्याची शिक्षा किती ठरलेली असते. प्रत्येक गोष्टीची फाशी फाशी असं नसतं ना. त्यामुळे पेपर फुटू नयेत, विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ नयेत यासाठी आपण सगळेजण प्रयत्न करतो आहोत. 20 मुला-मुलींनी सुसाईड केलंय. तुम्ही ते सुसाईड आंबे चोरी करण्याशी कम्पेअर करताय. मी आता ते काय बोलतायत ना तुमच्यासमोर ते पण त्यांना कळत नाही आहे. कुठेतरी भरकटलेत. अनेक प्रवक्त्यांचे मी व्हिडिओज बघितले. भाजपचे खूप असे नम्र झालेत जे दररोज किंचाळायचे, शिव्या घालायचे. त्याच्यामुळे आता त्यांना पण कळायला लागलं की आता देश पेटलाय, कुठचाही पक्ष नाही पेटलाय.